नाही नाही, आणि तो बदलण्याची शक्यताही नाही. काय झालंय? असे का सॅड होऊन बसलाय? प्लीज यार मला पटकन सांगा. मला सायलेन्स ना खूप अंगार येतो. प्लीज पटकन सांगा. हा प्लीज, तू टेन्स होऊ नकोस. मोठी झाली आहेस तू आता. मोठा निर्णय घेतलायस आयुष्यातला एक. बट दॅट इज व्हॉट ऍक्च्युली आय वॉन्टेड टू टेल यू की लग्न म्हणजे असं सगळं गुलाबी गुलाबी नसतं. Marriage is not just the bed of roses. काटेही असतात खूप त्यात. सो खूप असं जबाबदार व्हायला लागेल तुला. सवय नाही तुला त्याची. लग्न करणं खूप सोपं असतं, पण लग्न निभावणं ही एक खूप अवघड गोष्ट असते. आणि म्हणूनच आम्ही तुझ्या लग्नाला विरोध केला होता. काय मैत्री, एकदा लग्न झालं ना की माणसं बदलतात. उद्या तुझं आणि सौमित्रचं लग्न झालं की तुमच्यातही काही प्रॉब्लेम होऊ शकतात, याची तू आत्तापासून तयारी ठेवायला हवीस. हो काय काय बोलतोयस तू? प्रॉब्लेम वगैरे? माझं लग्न व्हायचंय अजून. घाबरवताय कशाला मला उगाच? हे बघ, घाबरवत नाही, तुझ्या मनाची तयारी करतोय प्रॅक्टिकल होण्यासाठी. हे बघ मैत्री, एक मिनिट. हे बघा म्हणजे असा असा हा कट कट गुडघ्याच्या वाट्या सरकणं का काय ते झालंय माझं. तुम्ही आलात कसे? कसं म्हणजे? ही बस गाडी कशाने आलात? चालू झालं. काय झालंय म्हणजे तुम्हाला नक्की काय झालं? अहो मी सकाळी कमोडवर बसलो नेहमीप्रमाणे सगळा कार्यक्रम उरकला. आणि असा उठायला गेलो ना, कट असा एकदम आवाज आला. तर मला असं वाटलं की काहीतरी हल्लं. म्हटलं आतमध्ये आता वाटी बिटी, म्हणून म्हटलं काही करायच्या आधी तुम्हाला येऊन भेटावं म्हणून आलो लगेच. अच्छा, मग तुम्ही नी ट्रान्सप्लांट वरती काही वाचलं किंवा पाहिलं? हो पाहिलं ना, काय भयंकर असतं होते. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय शितोळे, असलं काही बघायचं नाही. नाही मी आत्ता नाही पाहिलं. मी मागे आमच्या सासूबाईंचं जेव्हा नी ट्रान्सप्लांट झालं तेव्हा तेव्हाच आठवलं मला ते. बाकी काही नाही. म्हणून मला अशी भीती वाटली की मला पण नी ट्रान्सप्लांट करावं लागतोय काय. अहो शितोळे, असं काही नसतं. जर माणसाच्या गुडघ्याची वाटी सरकली ना तर आपल्याला चालताच येत नाही. आता तुम्ही चालत आलात की नाही? सौमित्र, अरे सॉरी पेशंट. अरे तुम्हीच आहात का? काय काय झालं तुला माहिती आलंय का? अरे गले मिलो यार. काय पार्था, अरे काय विवाह ठरवलास रे? अरे अरे क्या बात आहे. अभिनंदन. वा, काय झालं? मस्त. थँक्यू. कधी काय भेटू. यो येतो मी आहे खाली. भेटू. काका मी येतो. या भेटू. नाईस मीटिंग यू. वाह क्या बात है. थँक्यू. फरमास. काय शितोळे, तुमचा गुडघा दुखत होता ना? हो. काय म्हणलं होतं? ते डॉक्टरकडे आलं की सगळं एकदम बरं वाटतं तसं आहे ना. काय तुमच्याशी बोलूनच बरं वाटलं. आणि आता काय तुम्ही गुडघ्याला बाशिंग लावलं ना. अरे मग काय. कोण आहे मुलगी? तीच ना म्हणजे जी दिवाळीला घरी आली होती? हा अचानक तीच ना? हा म्हणजे तीच. नाही काय आजकालच्या मुलांना विचारलेलं बरं असतं, नाहीतर प्रेमिकीशी लग्न. वा फार आनंद झाला. म्हणजे माझ्या डॉक्टरांचं लग्न ठरलं म्हणजे असं कसं वाटतं ना. म्हणजे इतका आनंद झाला, इतका असा आनंद झाला की माझंच लग्न ठरलंय असं वाटतं मला. वा मग काय एकदा मॅडमना भेटो की. अहो तुम्ही भेटलाय तिला.
काय तरीच काय? अहो, कित्येकदा इथं आलेलं पाहिलं तुम्ही तिला. इथे कोण? इथे खाली राहते. का? हा, मैत्री. तुम्ही डाऊट घेताय डॉक्टरांवर? नाही. नाही काय? नाही काय आत्ताच म्हणालात ना सेकंड ओपिनियन विचारायला पाहिजे म्हणून. अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? काळजी कशी नाहीये तुम्हाला? ते तुमची एवढी काळजी करतात, तुम्हाला एवढे सल्ले देतात, तुम्ही तिथे वेळ फुकट घालवता, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? दाबा इकडे दाबा. होते ना मी ओपिनियन विचारलं ना तर ऐकून घ्या. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी डॉक्टर सौमित्र जर एवढा लहान आणि तोकड्या अनुभवाचा आहे तर ना मग तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांनाच विचारा तुमच्या आजारांबद्दल. एक मिनिट थांबा तुम्ही इकडे. काय झालं? हो, चांगलंच आठवलं. मी विसरूच शकत नाही त्यांना. पण म्हणजे काय आपलं एक विचारून घेतो की मी तुम्हाला भेटलं तर चालणार ना त्यांना नंतर सुद्धा, म्हणजे लग्नानंतर? असं का असेल शितोळे? तिला का प्रॉब्लेम असेल तुम्ही आलात तर? हे तुम्ही म्हणताय, त्यांनी पण म्हटलं की झालं मग. मस्त, पण फार छान, मस्तच. मग काय आता पत्रिका वगैरे द्या आम्हाला, म्हणजे विसरू नका. हो, तुम्हाला बोलवणार की शितोळे? तुम्हाला नाही बोलून कसं चालेल? तुम्ही आता माझ्या घरचे आहात शितोळे. हो, तुम्ही माझे फॅमिली डॉक्टर आणि मी तुमचा फॅमिली पेशंट. नक्की. येतो. घाबरवत नाहीये मैत्री. फक्त एवढंच सांगायचं होतं की आपल्या आयुष्यात अनपेक्षितपणे खूप बदल घडतात. लग्नात तर फारच, पण मग आपल्या मनाची आधीपासून तयारी असली ना तर मग फार त्रास होत नाही. काय बोलताय तुम्ही? मला खरंच खूप टेन्शन येते. ही कोडी नका घालू, स्पष्टपणे सांगायचे ते प्लीज. आता मी जे तुला सांगणार आहे त्याला तू खूप इमोशनली रिॲक्ट करू नकोस. हो. मैत्रेयी, आम्ही नमस्कार. काय नकोय काय आम्हाला? थँक्यू. हो, एक मिनिट. अहो मी शितोळे वरती डॉक्टरांना भेटायला येतो. अरे देवा. हा हा बोला. अहो, मला तुमचं अभिनंदन करायचं होतं. अभिनंदन. कसलं अभिनंदन? अहो, तुम्ही आमच्या डॉक्टर साहेबांबरोबर लग्न करणार आहात ना? हा हो. अच्छा, ते होय. हा, त्याबद्दलच अभिनंदन करायचं होतं. थँक्यू सो मच. आणि मग काय तोंड गोड करणार की नाही? शितोळे तुम्ही काय बोलताय तुम्ही? शितोळे एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असंच म्हणतात ना आनंदाच्या प्रसंगी, काहीतरी आनंदाची गोष्ट कळली की तोंड गोड करणार का? म्हणजे साखर दिली तरी चालते हातावर, एवढंच असतं त्याचं म्हणणं. ठीक आहे. इट्स ओके. परत तुमचा काहीतरी गैरसमज झाला ना माझ्याविषयी. इट्स ओके. यावेळी असं काही गैरसमज वगैरे होणार नाही आणि माझं खूप महत्वाचं काम आहे. मी जाऊ का? एक मिनिट, तुमचं अत्यंत जीवन मरणाचं काम आहे का आतमध्ये? म्हणजे? हे बघा, सॉरी, पण माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे इथे. हो हो. मग तुम्ही जा डॉक्टरकडे. हो, डॉक्टरांकडेच जायचंय मला आज, नाहीतर वारंवार जावं लागणार आहे. पण आता तुम्ही त्यांच्याशी लग्न करणार आहात. हो. आणि मग तुम्ही मिसेस डॉक्टर होणार. हो. मग आपल्या दोघांमध्ये काही मिसेस अंडरस्टँडिंग नको असं मला म्हणायचं होतं. मिसअंडरस्टँडिंग राहायला नको, एवढंच माझं म्हणणं होतं. नाही शितोळे, तुम्ही कन्फ्युजन करताय. असं काही मिसअंडरस्टँडिंग वगैरे होणार नाही. तुम्ही काय, मला महत्वाचं काम आहे. मी जाऊ का? हे बघा, परत चिडलात. हे बघा, जर तुम्ही असे वारंवार चिडत राहिलात ना तर मला कसं भेटता येईल डॉक्टरना? शितोळे, ऐकून घ्या तुम्ही मी तुम्हाला परत तेच सांगते. तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटते का मी चिडलीये म्हणून? चिडले नाही हो मी. तुम्ही का चिडता माझ्यावर अशा? माझं काय चुकलंय? शितोळे, तुमचं टायमिंग चुकतंय. टायमिंग? सांगते मी. काय होतंय, मी आता आईबाबांशी खूप महत्वाचं बोलत होते आणि तुम्ही बेल वाजवलीत. मग काय झालं? मला उठून इकडे यावं लागलं, मला दार उघडावं लागलं है ना. डिस्टर्बन्स झाला शितोळे तुमच्यामुळे. सो प्लीज तुम्ही या आता. ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमचे आई बाबा आलेले असताना मी मध्ये आलो. तुमच्या आई बाबांना माझा नमस्कार सांगा. सांगते. आणि शितोळे परिवारातर्फे
या लग्नाबद्दल तुमच्या मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. पुढच्या वेळी येताना ना मी माझ्या बायकोच्या हातचं गुलाबजाम किंवा बासुंदी कॉन्स्टिपेशन होतं, नको बासुंदी नको, मी जिलबी आणि जिलबी. जिलेबी. कोण होतं का? आहेत ते. सॉरी 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 सॉरी. तू काहीतरी बोलत होतीस ना? आ, हं. मैत्री, प्रत्येक नात्याला भावनेचा आधार असतो. म्हणजे कसं, सगळीच नाती ही भावनांनीच बनलेली असतात. आई प्लीज, प्रस्तावना खूप झाली. जे काही सांगायचं आता थेट सांगा दोघंही प्लीज. नाहीतर काय, ती गोल गोल फिरवून सांगतेस. राहू दे, मीच सांगतो. मैत्री, अबे प्लीज, एकदम नको. मैत्री, बस ना, बस. तर मैत्री, आता आम्ही जे सांगणार आहोत, म्हणजे ही जे काय सांगणार आहे, म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते ऐकताना यू प्लीज बी स्ट्रॉंग. प्लीज इमोशनली रिॲक्ट होऊ नकोस बाळा. कारण मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू खूप इमोशनल आहेस, खूप इम्पल्सिव्ह आहेस. अर्थात त्याला आम्हीच कारणीभूत आहोत, पण डेफिनेटली गेल्या काही दिवसांमध्ये तुझा स्वभाव खूप खूप बदललाय आणि खरंच खूप छान आहे ते. म्हणूनच मला असं वाटतंय की तू प्लीज आता जे मी सांगते ते जरा शांतपणे ऐकून घे. ओके? मैत्री, इट्स टू बोरिंग. मैत्री, आम्ही डिवोर्स घेतोय. अबे प्लीज. का? हा? मैत्री, मैत्री, सॉरी. किती इमोशनल आहे ती. अभय, लोकांचे इमोशन्स, फिलिंग्स, सेंटिमेंट्स तुला काही घेणं देणंच नाही ना त्याचं. तिच्याही नाही आणि माझ्याही नाही. तू उगाच इमोशनल होण्यात काय पॉइंट आहे मला सांग. इट्स अ प्रॅक्टिकल डिसिजन. मैत्री, डोंट गेट एक्साइटेड. टेक इट इझी. शांतपणे म्हणजे हे बघा, मी कसं रिॲक्ट व्हायचं हे तुम्ही नका ठरवू प्लीज. माझं लग्न होणार आहे आता आणि माझे आई बाबा मला येऊन सांगतात की आम्ही डिवोर्स घेतोय. थोडासा वेळ द्या मला प्लीज. नमस्कार, आकाशवाणी रेडिओ स्टेशन का? बरं, आत्ताच एक कहर बातमी कळलेली आहे. कहर म्हणजे अतिकहर. असं आहे की मैत्री पारसनीस आणि सौमित्र ठोंबरे यांच्या शुभविवाहाचा बार उडवून टाकावा अशी परवानगी पारसनीस आईवडिलांनी दिलेली आहे. शपथ, काय सांगतोयस? कधी? आत्ता या घडीला मला मैत्रीकडनं कळलंय जस्ट. खूप भारी, खूप भारी. सुरू करा मग काम तुमचं नॉर्मल.
कसलं अख्ख्या जगाला कळवून टाकण्याचं. चुंबक ऐक ना, तू कळवतोस खरे यावेळी सगळ्यांना प्लीज. अरे मला बरं नाहीये जरा म्हणून. का ग, काय झालं तुला? चुंबक आपण नंतर बोलायचं का? मी जरा आराम करते आता. हा प्लीज बाय. कर आराम कर. अरे आकाशवाणी आजारी पडले तर आम्ही काय करायचं श्रोत्यांनी? चुंबक झोप तू कर आराम. चलो मी बघतो कसं कळवायचं सगळ्यांना. अरे हिचं काय आहे? रोकडे 100 वर्ष जगणार. शिट. हा अरे रोकडे, मी आता तुलाच फोन करत होतो. हा काय नाही, तू जिथं कुठं असशील ना तिथून पहिला कॅफेवर ये. तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. नाही, मला एक अत्यानंदाची बातमी तुला आत्ता सांगायची आहे. ताबडतोब ऐकून घे माझं बोलणं. राजा ऐकून घे माझं, आम्हाला पण कळली गुड न्यूज. ये तू ये पटकन. हो का? आलो लगेच निघून आलो. ओके, म्हणजे तुम्ही डिवोर्स घेताय? सेपरेट होतोय. मैत्री, अशा गोष्टी आयुष्यात घडत राहतात. येस ऑफकोर्स, आय नो. हे बघ, इमोशनल होण्यात काही पॉइंट नाहीये. हा निर्णय आम्ही दोघांनी अत्यंत सामंजस्याने घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे ज्या डिसिजनमुळे तुम्हा दोघांमध्ये अजिबात सामंजस्य नाही हे दिसून येते, तो डिसिजन तुम्ही सामंजस्याने घेतलाय असं तुम्ही मला पटवून देताय का? वा. आणि बाय द वे, हे सगळं वेगळं होणं वगैरे माईला माहितीये का? नाही. अच्छा, माईला पण माहित नाहीये. ठीक आहे, मग आपण काही बेसिक गोष्टी सॉर्ट आउट करून घेऊयात. मला सांग बाबा, तुझं बाहेर अफेअर आहे का कुणाशी? आई ग. आई तुझं? कम ऑन मैत्री. अच्छा, नाहीये. मग इस्टेटीवरून काही प्रॉब्लेम आहे का आपल्यात? गिव्ह अस अ ब्रेक प्लीज. मग प्रॉब्लेम काय? नवीन काय झालंय आता? आम्ही दोघं प्रॉब्लेम होत. वी जस्ट कांट स्टँड इच अदर. आणि नातं खूप काळ ताणलं गेलं ना की तुटतं. पण मग प्रयत्न करा ना, गिव्ह इट अ ट्राय. आम्ही प्रयत्न केले नसतील असं वाटतंय का तुला? गेली 2 ते 3 वर्ष आम्ही प्रयत्नच करतोय. अगं पण मग गिव्ह अप का करताय? हे बघ आई, हे बघ, गोष्टी बदलतात. तूच म्हणाली होतीस मगाशी, हा आपल्यात पण भांडणं होती ना बाबा, भांडणं होती, कम्युनिकेशन गॅप होती, पण ती मिटली. का मिटली? कारण आपण प्रयत्न केले, मी प्रयत्न केले, तुम्ही प्रयत्न केले. आई तुला माहितीये का, सौमित्र ना मला एक्झॅक्टली हेच सांगतो सगळं. सौमित्र आहे ना, त्यांनी मला हे सगळं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं म्हणून मी प्रयत्न केले. तुम्ही बोलता का सौमित्रशी? हा, तुम्ही त्याच्याशी हे सगळं बोलत. सौमित्र ना अशा गोष्टी खूप छान सॉर्ट आउट करून सांगतो. त्याला नाही कळणार. का? त्याचं लग्न झालेलं नाहीये. ते यार, मैत्री, आम्ही खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय आणि पेपर्स फाईल केलेत. पण आमच्या ह्या सेपरेशनचा तुला काहीच त्रास होणार नाही बाळा. आणि हे बघ, तुझ्यासाठी आम्ही सगळी तरतूद करून ठेवलेलीच आहे. आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही एकत्र काम करत राहूच. फरक फक्त इतकाच आहे की यापुढे आम्ही एकमेकांना बांधील असणार नाही. आम्ही बाहेर वेगवेगळी कामही करूच. तू टेन्शन घेऊ नकोस राणी. तुझ्या आयुष्यात काहीच बदल होणार नाहीये. नाही का? नाही, ट्रस्ट मी. सगळं आहे तसंच चालू राहील. ओके. आणखीन एक गोष्ट,
सॉरी, मनापासून सॉरी. तुझ्या या सगळ्या साखरपुड्याचं जेव्हा ठरत होतं तेव्हा नेमके त्याच दरम्यान आम्ही दोघे जण एकमेकांशी खूप बोलत होतो, वकिलांना भेटत होतो. त्या सगळ्यामुळे सगळ्याच गोंधळ झाला. आम्ही फार सेन्सिबली नाही वागलो त्यावेळी, म्हणून मनापासून सॉरी. सगळंच कन्फ्युजन होतं ना त्यावेळेला. आपण आता तसं नाही, आता सगळं असं सेपरेट झाल्यात गोष्टी, क्लॅरिटी आली आहे. त्याच्यामुळे आता देर इज नो कन्फ्युजन. आता सगळं ठीक आहे. आपण आनंदात राहायचंय आता सगळ्यांनीच. आपण येस ऑफकोर्स, खूप आनंदात राहायचं आता. आपण फुल आनंदात राहायचं आपण. येस, चिल, कम ऑन. काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच. एव्हरीथिंग इज गुड, काहीच इश्यू नाहीये. पण मला अजून तुम्ही एक्झॅक्ट कारण सांगितलेलं नाहीये. आणि डोंट वरी, तुम्ही मला सांगू शकता, मी काही तमाशा वगैरे करणार नाहीये. सो एक्झॅक्ट कारण सांगू शकाल का मला प्लीज? आम्हाला कळलं की तुलाही सांगू. As of now, I want to have a coffee break. हो, हां, मी करते.